आज ना आपण या कलिंगडाची रेसिपी बनवणार आहोत। तर हे कलिंगड जे आहे हे आमच्या घरात बऱ्याच जणांना आवडत नाही, याची सुक्की भाजी। तर मी काय केलं, कढईमध्ये तेल टाकून घेतलं। तेल छान गरम होऊ द्यायचं। नंतर त्यामध्ये टाकायचं आहे कलिंगडाच्या ह्या फोडी ज्या आपण करून घेतल्या आहेत। आणि या कलिंगडाच्या फोडी आपल्याला मस्तपैकी तळून घ्यायच्या आहेत। या कलिंगडाची फोडी जर तळून घेतल्या तर आपल्याला शिजवायचं काम नसतं, त्या तेलामध्येच मस्तपैकी शिजल्या जातात। तर अगदी 5 ते 6 मिनिटात ह्या कलिंगडाच्या फोडी तळून होतात। तुम्ही बघू शकता, मी अर्ध्या टाकल्या होत्या आणि या छान फ्राय झालेल्या आहेत। काढून घेऊयात। अशाच प्रकारे आपल्याला राहिलेल्या बाकीच्या फोडी तळून घ्यायच्या आहेत। मी दुसरी बॅच ही याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि तळून घेणार आहे। तर ह्या छान झालेल्या आहेत। ते अशा प्रकारे दिसतात। खूप जास्त डार्क ब्राउन कलर करायची गरज नाही। अगदी 5 ते 6 मिनिटात थोडासा गोल्डन कलर आला की या छान शिजल्या जातात किंवा तळल्या जातात। काढून घेऊयात। अशाच प्रकारे दुसरी पण बॅच तळून घेतलेली आहे। आता काय करूयात, जे कढईमध्ये तेल आहे ना हे खूप जास्त आहे, याला काढून घेऊयात पहिल्यांदा। आणि आपल्याला जेवढं फोडणीसाठी ठेवायचं आहे तेवढंच त्यामध्ये राहू देऊयात। तर अगदी 5 ते 6 चमचे मी तेल कढईमध्ये ठेवणार आहे आणि बाकीचं सर्व तेल काढून घेणार आहे। तर इतकं तेल आपण ठेवलेलं आहे। आता मी तुरीची डाळ घेतली होती, 1 वाटी शिजवून कुकरला 3 शिट्ट्या लावून ही डाळ शिजवून घेतलेली आहे। यामध्ये मीठ टाकायचं आहे, छानपैकी फेटून घ्यायची आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये। ही डाळ फेटून घेतली आहे। आता या कढईच्या तेलामध्ये टाकायची आहे मोहरी आणि जिरं। मोहरी जिरं छान तडतडलं की त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला लसूण, 7 ते 8 पाकळ्या लसूण ठेचून घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये। आणि त्यानंतर एक मोठा बारीक चिरून कांदा घेतलेला आहे, तोही या तेलामध्ये टाकलेला आहे। अगदी 2 ते 3 मिनिटे याला परतून घेऊयात या तेलामध्ये। थोडासा लाईट ब्राऊन कलर आला की यामध्ये आपण मसाले टाकूयात। पण त्या अगोदर 10 ते 12 कढीपत्त्याची पानं मी यामध्ये तोडून टाकणार आहे। तर ही कढीपत्ता आहे, त्याला आपण कट करून टाकूयात, म्हणजे आपला तेलाला मस्तपैकी सुगंध येईल कढीपत्त्याचा। तर मसाले टाकूयात। इथं मी 1.5 चम्मच इतकी लाल तिखट टाकणार आहे, त्याचबरोबर हळद पावडर टाकणार आहे 1 चम्मच। आणि इथे सांबार मसाला आहे माझा, तुमच्याजवळ दुसरा कोणता गरम मसाला असेल तर तोही तुम्ही टाकू शकता। तर इथे सांबार मसाला मी अर्धा चमचा टाकलेला आहे। छान याला परतून घेऊयात आणि आपण तळलेल्या कलिंगडाच्या फोडी यामध्ये आता आपण ॲड करूयात। या तेलामध्ये या फोडी मस्तपैकी मिक्स करायच्या आहेत 1 मिनिट। आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये आपण जे वरण फेटून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि यावर टाकायची आहे कोथिंबीर। तुम्ही बघू शकता, यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे मी। तुम्हाला जर जास्त घट्ट कन्सिस्टन्सी वाटत असेल डाळीची तर तुम्ही पातळ करू शकता। त्यानंतर टाकायची आहे कोथिंबीर बारीक चिरलेली आणि याला 10 ते 12 मिनिट आपण मस्त लो टू मीडियम गॅसवर उकळून घेणार आहोत। आणि तयार होईल आपलं हे कलिंगडाचं वरण किंवा कलिंगडाची डाळ। खूप छान लागते, तुम्ही बघू शकता। याची थिकनेस पण खूप परफेक्ट आहे आणि खायलाही खूप छान लागते। एकदा नक्की ट्राय करा। आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये द्यायलाही विसरू नका। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद।